श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज रविवारी सकाळी लवकर उठून मी आंघोळी केली आणि चपाती करायला घेतली। आज मला मैत्रिणीच्या घरी जायचं आहे, त्यांना मदत करायला। पाहुणे आलेत, उद्या वास्तुशांती त्याच्यामुळे। आणि माझा रविवारचा दिवस असाच जातो। मी आज काही जास्त व्हिडिओ काढलेलाच नाही। कृतिका आणि मी जेवलो, कारण यांना उशीर होणार होता घरी यायला कामावरून। आणि सर्वज्ञ केस कापायला गेलता, तर मी बोलली कृतिकाला आपण जेवून घेऊया, त्यांना कधी यायचे तेव्हा येऊ देत। आत्ता जेवली मी। आज पण माझं डोकं लय दुखतं येतं। आज मैत्रिणीच्या घरी पाहुणे आलेत ना, उद्या त्यांची वास्तुशांती। तर सकाळी त्यांना चपात्या 15 करून दिल्या आणि भाकरी 7 भाकरी करून दिल्या। परत आमचा स्वयंपाक केला, परत त्यांना ते करून दिलं। परत त्यांच्या घरी गेली लसूण सोलायला, म्हणजे होत्या बायका अजून दोघी आणि त्यांच्या घरातली पाहुणी। आणि परत लसूण सोलला, खोबरं खिसून आली घरी। परत घरी आल्यावर थोडंसं झोपली आणि परत भांडी हे कपडे तशीच पडलेली होती। रविवारचा दिवस कसा जातो समजतच नाही। आणि परत मागाशी जी मैत्रीण आहे ना, त्यांची भाऊजाई आलेली होती आणि मग त्यांनी भाकरी भाजल्या, मी अशा थापून दिल्या, कारण त्यांच्यात ते जास्त आलेत ना पाहुणे। तर मग त्यांच्या भाकरी करून दिल्या। तरी किती भाकरी झाल्या, 9 आणि परत ते 8 असं 16 भाकरी करून दिल्या। आणि परत मग आमच्या पण भाकरी 3 टाकल्या। मी बाजरीची भाकरी केली आणि भात केला। मग त्यांनी मला पातळ भाजी म्हणजे दिली आणि त्या म्हणल्या कशाला करताय, कारण हे पण आत्ताच आलेत, म्हणजे आधी बोलले की उशीर होणार आहे। तर मला वाटलं की 12-1 वाजतील यायला। तरी पण मी केल्या 3 भाकरी बाजरीच्या आणि भात, त्यांनी भाजी दिली वाटाण्याची भाजी। त्या म्हणल्या नका काय करू। आणि आज तर दिवस रविवारचा माझा असाच गेलाय। कापलीस का केस? किती पैसे गेले? किती दिलेस पैसे? कशाला पैसे दिले? हां 400 रुपये आणि 400 आणि किती आहेत नोटा? बघ, मोज ना नीट। 30 नीट मोज ना, ती लाईन हे कर ना, लाईनीनं लाव की। हां, ते किती झाले ते? 30। मग किती आले सगळे मिळून? हे किती आहेत? 4000 अगं कृतिका, 400 बरं ठीक आहे, मराठीत नसलं येत तर इंग्लिशमध्ये सांग किती आहे? 400 हां 400 आणि 30। हां मग 430 आहेत। 1000 म्हणती, अवघड। 1000 बोलते, 1000 अवघडच आहे। आम्ही जून महिन्यात राहायला आलो नवीन रूममध्ये। ती पहिली रूम सोडून ह्या रूममध्ये राहायला आलो आणि त्यापासून म्हणजे माहीत नाही सगळे आजारी पडायला लागलेत। तर मला काय सांगायचं होतं, आम्ही जून महिन्यात इथं राहायला आलो आणि 7 महिने झालेत आत्ता ती रूम सोडून। पत्रात राहत होतो ना आम्ही तिथं। आणि आमची जी रूम मालकीण आहे ना भाभी, त्यांनी काही वास्तुशांतीच घातली नाही, म्हणजे नुसतं गृहप्रवेश केला, म्हणजे गणपती पूजला काय माहिती काय कळलंच नाही। पण जसं आहे तर सगळे राहायला आलेत ना, म्हणजे रूम मालकीण असू द्या, आम्ही असू द्या, म्हणजे आमच्यावरती राहणारे असू द्या, किती सगळे आजारी पडतात सगळे। आणि प्रत्येक नवरा बायकोची काही ना काहीतरी भांडणं होत्यात, प्रत्येक नवरा बायकोची, किंवा असं कोण ना कोणतरी आजारीच पडते, किंवा कोणाचा खालची रूम मालकीण राहते ना भाभी, त्यांच्यात पण सगळे आजारी पडले। तिचं पण ते दात दुखत होता, तर तिचं कॅब बसवून आणली। आमच्यात आमची सासूबाई आजारी, कृतिका आजारी, म्हणजे सगळे आजारी। परत आमच्यावर राहतात त्यांचे पण सासरे, त्यांना पण पॅरलाइज झाला, म्हणजे तो थोडक्यात झाला, पण ते पण आजारी, कधी आजारी नव्हते।
तर ते पण आजारी पडले. आणि ज्या पत्र्यात त्या तर पहिल्यांदाच मुंबईमध्ये आल्यात राहिला, तर त्यांच्या घरातले सगळे आजारी, म्हणजे महिन्याला कोण ना कोणतरी आजारी, कोण ना कोणतरी आजारी. तर म्हणजे असं एक शंका येते ना, किंवा वास्तूक शांती झाली नाही, म्हणजे वास्तूक शांती झाली नाही, म्हणजे असं एक मनात शंका येते की त्याच्यामुळं असं म्हणजे होतं आहे का काय, असं मला वाटतंय. जर वास्तूक शांती जर घातली तर चालतंय का, म्हणजे तसं कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला, म्हणजे मी रूम मालकिनीला पण बोलते की असं सर म्हणजे होतं आहे म्हणून, आपण वास्तूक शांती तुम्ही घालता का म्हणून, म्हणजे मी सांगते त्यांना. म्हणजे कसं असं बरोबर नाही वाटत ना सांगायला, पण मनात एक शंका येते की बाबा अशा अडचणी पहिल्या नव्हत्या, मग आता कशा काय येते त्या, की पहिलं असं कधी झालं नाही, आजार पण असं सारखं किंवा काय असं पैसे टिकत नव्हते, असं काहीच होत नव्हतं. आता इथं पैसे पण टिकत नाहीत, आजारी पण पडतात सगळी, आणि पैसे आले की असेच निघून जातात. तर मला असं वाटतं की बघते मी, म्हणजे रूम मालकिनीला सांगते की तुम्ही वास्तूक शांती घातली नाही, त्याच्यामुळं जर असं होत असलं तर, म्हणजे राग येते का काय माहीत नाही मला, पण मला असं वाटतं आपलं विचारावं, आपल्या पण चांगल्यासाठी ना. मग असं वाटतं मग इथं नको राहायला, आपलं रूम सोडून दुसरीकडे तरी राहायला जायला पाहिजे, असं मला वाटतं. कारण एवढं पैसा आपला यायचा आणि जायचा काय उपयोग आहे मग, बरोबर आहे ना. मला तर असंच वाटतं, आपण एवढं कमवायचं, कष्ट करायचं, आणि असंच भाडं द्या, परत सगळं म्हणजे आहेत ना, लाईट बिल, पाणी बिल, परत पोरांची शिक्षणं, परत हे पोरांचे आजारपण, सारखं जर आजारी पडले, सारखं दवाखान्याला पैसे घालवले तर माणूस वर कधी येणारच नाही, कधीच वर येणार नाही. आणि जर सारखं आजारपण, सारखं ह्याला हे झालं त्याला ते झालं, त्यातच दिवस जायचे. आणि माझं असं का दिसते तर आता रात्रीचे 12 वाजलेत आणि मी व्हिडिओ काढते, त्याच्यामुळे चेहराला असं दिसते माझ्या काळा. तर मला कमेंटमध्ये सांगा की मी रूम मालकिनीला सांगू का नको, आणि वास्तूक शांती घातली तर चालते का, समजा मी त्यांना सांगितलं तर कमेंटमध्ये सांगा.